हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आपल्या सिरीजमध्ये आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं की थकवा येणं, कंटाळा येणं, कुठल्याही कामाचा उत्साह न राहणं या गोष्टी का होतात. परंतु आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. परंतु या माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या विषयाला स्टार्ट करूया. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की थकवा येणं, कंटाळा येणं, मूवमेंट करायला त्रास होणं, उठल्या उठल्या कुठलीही बॉडी रिजिड होणं, चालायला त्रास होणं किंवा आपल्या पायाची टाच दुखणं, हाडं दुखणं, स्नायू दुखणं हे सर्रास स्थितीनंतर जाणवतं आणि प्रत्येक स्त्री याकडे इग्नोर करते. परंतु आणि स्त्रियाच नाही तर पुरुषांमध्येही याचं प्रमाण आहे, परंतु ह्या गोष्टी असं समजून आपण इग्नोर करतो. परंतु जेव्हा शरीर बोलायला लागतं त्यावेळी मात्र दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. खरं पाहता हे घडतं का, तर विटॅमिनच्या कमतरतेमुळं. आपल्या शरीरामध्ये आपलं महाराष्ट्रीयन फूड एवढं पोषक तत्वांनी भरलेलं आहे, परंतु आत्ताची लाईफस्टाईल, जगण्याची स्टाईल किंवा आपण आपल्या जेवणामध्ये जे काही बाहेरचे आयटम ॲड केले आहेत, जसं चायनीज फूड, वडापाव किंवा नूडल्स, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स किंवा इन्स्टंट होणाऱ्या गोष्टी जसं मॅगी म्हणा किंवा ह्या बाकीच्या गोष्टी यांचा अतिरेक झाला ना की शरीराला त्रास होतो. हे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती, परंतु आपण तरीही खातो का? कारण आपल्याकडे टाईम कमी असतो, कमी वेळात पोट भरायचं असतं. तर ह्या गोष्टी घडतात, त्यामुळे पोषक तत्व आपल्याला मिळत नाहीत, प्रॉपर गोष्टी घडत नाहीत आणि त्यामुळे तिथंच स्टार्ट होतो ते अंगदुखी, बाकीच्या गोष्टी, विटॅमिनची कमतरता. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्हालाही माहिती आहे की आपल्या ऑफिशियल लाईफस्टाईलमुळं आपण सकाळी ऑफिसला जातो, संध्याकाळी ऑफिसवरून येतो. त्यामुळं या पिरियडमध्ये आपल्याला जे सनलाईट आहे ते भेटत नाही. सनलाईट जेव्हा ते कोवळं ऊन आपल्या शरीराला भेटतं तेव्हा मेलॅनिन प्रोड्यूस होतं. या गोष्टी घडणं खूप महत्त्वाचं असतं. या सनलाईटमुळं विटॅमिन डी आपल्याला भेटतं. परंतु आपण सूर्यकिरणापासून लांब असल्यामुळे आपल्या वर्किंग शेड्यूलमुळे हे होतच नाही. चालू होतं विटॅमिन डीची कमतरता. आता यासाठी काही सप्लिमेंट पण आहेत जे डॉक्टरनी प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे, परंतु नॅचरल सूर्यकिरण घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही असं काही त्रास होत असेल तर आपल्या जवळच्या फिजिशियनला भेटा आणि त्या रिगार्डिंग त्यांचे इन्स्ट्रक्शन पाळा. अदरवाईज त्यांनी सप्लिमेंट असतील तर सप्लिमेंट पण ते तुम्हाला प्रिस्क्राईब करतील. याबरोबर विटॅमिन बीमध्ये बीचं कॉम्प्लेक्स असतं. विटॅमिन बीमध्ये B6, B12 बरेचसे असे विटॅमिन्स आहेत ज्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो आणि त्या कंडिशनमुळं मुंग्या येणं, कंटाळा वाटणं, थकवा येणं, कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह न राहणं किंवा सतत अंग दुखत राहणं ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे असं जर घटना तुमच्या बाबतीत घडत असतील तर पहिल्यांदा आपल्या जेवणावर लक्ष देणं गरजेचं आहे. डेअरी प्रोडक्ट असतील, दूध किंवा दूधजन्य पदार्थ असतील ज्याच्यामध्ये पनीर येतं, टाफू होतं, दही येतं, ताक येतं, ह्या गोष्टी या गोष्टी आपल्या जेवणामध्ये ॲड करणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये जर आपल्याला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असेल किंवा दही खाल्लं सर्दी होती किंवा ताक पिलं सर्दी होती किंवा अजून अन्य कुठल्या घटना घडत असतील तर ह्या गोष्टी अवॉइड करा, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या शरीराला सूट होईल असं नाही. ऐकलं असेल की दुधामध्ये गिरगाईचं दूध खूप इम्पॉर्टंट आहे. 60 ते 65 रुपये लिटरनी जर नॉर्मल गाईचं किंवा म्हशीचं दूध असेल तर गिरगाईचं 70 ते 100 रुपये लिटरनी दूध भेटतं, परंतु ते शरीरासाठी खरंच पोषक असतं. गिरगाईचं दूध पिणंही तेवढं पोषक आपल्या शरीराला ठरतं. याबरोबर लहान मुलांनाही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण हे पण बघतो की एखाद्या व्यक्तीला वारंवार एखादी गोष्ट होणं, उद्भवणं, म्हणजे जसं की सर्दी होणं, वारंवार शिंका येणं, वारंवार एखादी ॲलर्जी होणं, तर ह्या गोष्टी का घडतात? जेव्हा विटॅमिन सी कमतरता असेल, गम्स ब्लीड होणं किंवा एखादी जखम बरी होण्यासाठी थोडा वेळ लागणं, तर असं जर होत असेल तर निश्चितच विटॅमिन सीची कमतरता तुम्हाला कुठेतरी झालेली आहे हे समजून घ्या किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करा. आता यासाठी खायचं काय? सर्वात महत्त्वाचं फळं जे की मार्केटमध्ये भेटतात, पण सिजनेबल फळं खा. जे की आत्ता आंब्याचा मोसम असेल तर आंबे खा, चिकूचा मोसम असेल तर चिकू खा. कारण जर तुम्ही आत्ता आंब्याचा सीझन नाही परंतु आंबा खाल्ला तर कदाचित तो आर्टिफिशियलरित्या वाढवला असू शकतो, पिकवला असू शकतो आणि त्याचं शरीरावर दुसराच परिणाम होऊ शकतो. त्यामुळं सिजनेबल फळं खा. आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, हिरव्या गोष्टी खाणं तेवढंच गरजेचं आहे. त्याबरोबर दुधाचे पदार्थ तेवढंच महत्त्वाचं आहे. आता विटॅमिन सीमध्ये सिट्रिक ॲसिड खाणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये लिंबू आलं, संत्री आलं, पेरू आलं.
किंवा मोसंबी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे सिट्रिक ॲसिडची कमतरता यामध्ये भागली जाते. आता त्याच्यानंतर आहे आयरन. आयरन म्हणजे वुमन्समध्ये सर्वात कमतरता असते ती आयरनची असते. तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आता आयरन डिफिशियन्सी असेल तर आपल्याला थकवा येणं, मूड स्विंग होतं किंवा कंटाळवाणं, एखादी प्रत्येक गोष्टीत कंटाळा येणं, करावंसं नाही वाटणं, हातपाय दुखणं, ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आयरन कमतरता असेल, ब्लड कमतरता असेल, त्यासाठी तुम्हाला स्पिनॅच खाणं गरजेचं आहे. पालकाची भाजी खा, पालकाची पुरी खा. मोस्टली पालक जेवढं तुम्हाला बॉईल करून खाता येईल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आयरन शरीरामध्ये वाढायला मदत होतं. त्याबरोबर डाळी आहेत, मसूर आहे, गूळ आहे. गूळ शेंगदाणे पण आपल्या घरामध्ये गूळ आणि शेंगदाणे असतात तर ते जगरी किंवा शेंगदाणे हे मिक्स करून खाल्लं तरीही चावून खाल्लं तेवढं शरीरामध्ये ते ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. आणि या व्यतिरिक्त आयरन वाढण्यासाठी काही मेडिसिन असतात, काही सप्लिमेंट्स असतात किंवा इंजेक्टेबल असतात, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ही जर कमतरता खूप कमी लेवलवर झाली असेल, आयरन कमतरता डिफिशियन्सीचं जाणवत असेल, तर त्यासाठी ह्या गोष्टी डॉक्टरकडून कन्सल्ट करून घेणं आणि त्याबरोबर प्रिस्क्राईब करून घेणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरच्या सुपरविजनखाली इंजेक्टेबल किंवा मेडिसिन घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं बॅलन्स डाएट करणं खूप गरजेचं आहे, कारण या गोष्टी वारंवार होतात. या विटॅमिन्स, मिनरल्स शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट्स आहेत, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटी घडण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा हातभार लागणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शरीर बोलत असेल, शरीर जर काही ॲक्टिव्हिटी करत असेल, कुठं पेन होत असेल तर दुर्लक्ष करू नका. सध्याच्या काळामध्ये एवढी हाय टेक्नॉलॉजी निघाली आहे की शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण एक्सरे थ्रू किंवा MRI थ्रू किंवा सोनोग्राफी थ्रू या सगळ्या गोष्टीं थ्रू इनर बॉडी चेकअप करू शकतो आणि आपल्याला नेमकं काय झालं आहे, इनर पार्टला कुठे इंजुरी झाली आहे का, हे सगळं आपण कमी वेळात बघू शकतो. त्यामुळे जेव्हा आजार छोटा असतो ना त्यावेळीच त्याच्याकडे लक्ष द्या, कारण तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. आणि जेव्हा तो आजार मोठा होतो तेव्हा वेळ, पैसा आणि मानसिक संतुलन हे तिन्ही ढासळतं. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या, छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित खा, प्या, डॉक्टरांना भेटा. एक 6 महिन्याने ते 1 वर्षाने आपलं पूर्ण फुल बॉडी चेकअप करा. ज्यांचं एज 30+ आहे, 30+ आहे, ज्यांचं वय 30+ आहे त्यांनी रूटीन चेकअप करा. ब्लड, युरिन, शुगर, हार्ट या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील, ज्यामुळे आपल्याला पूर्ण बॉडीची ॲक्टिव्हिटी समजून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.